शिवणकामाच्या व्यवसायामध्ये ब्लाऊज शिवूनच पैसे कमवता येते असं काही नाही. तुम्ही काहीही शिवून पैसे कमवू शकता. मी स्वतः कमवते म्हणून तुम्हाला सांगते. बघा, आपल्याकडे जी आपली कतरण उरलेली असते किंवा तुम्ही घरातले कोणतेही कपडे जे असते, जुने पुराणे कोणतेही कपडे, तुम्ही याचा वापर करून सुद्धा पैसे कमवू शकता. फक्त काय करायचं, जे बाहेरचं फॅब्रिक आहे ते आपल्याला चांगलं घ्यायचं आहे. किंवा तुम्ही तुमच्या कॉटनच्या साड्या असेल, कोणतेही फॅब्रिक घ्यायचे, ते तुम्ही त्याचा वापर इथं करू शकता. कसं करायचं ते बघा. आता या ठिकाणी बघा, मी अखंड कपडा घेतलेला आहे. अगोदर तुम्हाला दाखवला तो. आणि आपल्या जे कतरण आहे, आपण ब्लाऊज शिवतो किंवा काहीही शिवतो, त्याची कतरण उरली असायची, एक पट्टी तयार करून घ्यायची. अशी पट्टी घ्यायची आहे, जी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता तशी. पट्टीची रुंदी मी 4 इंच घेतलेली आहेत आणि उंची जेमतेम 7 इंच घेतलेली आहेत. तर या पट्टीमध्ये तुम्ही अंतर कमी जास्त सुद्धा करू शकता इथं. आता सगळ्या ज्या पट्ट्या आहेत ते मी अशाच कटिंग करून घेतलेल्या आहेत. वेगवेगळ्या कलरच्या घ्यायचे, इथे एकाच कलरचे घ्यायचे नाही, किंवा तुम्ही 2 कलरमध्ये सुद्धा घेऊ शकता. आता फॅब्रिकची कटिंग करून घेतली व्यवस्थित. आता छोटे छोटे जे कतरण असतात आपले, बारीक बारीक कटिंग करायची आहे त्याची, आणि ह्या अखंड फॅब्रिकमध्ये एका बाजूला टाकायची. इथं एका बाजूला टाकून घ्यायची आणि त्याला असं आपण पुरण भरतो त्या पद्धतीनं, त्याच्या गोधडीला याला त्याला, तर ते तशा पद्धतीने इथं पुरण भरून घ्यायचे. चारी बाजूला इथं शिलाई मारून घ्यायची आणि व्यवस्थित टाकायचं बरं का ते. आणि जे जे फॅब्रिक आहे ते असं कडक नसायला हवं, एकदम नरम घ्यायचे कपडे, छोटे छोटे तुकडे घ्यायचे. आता मी हे जे फॅब्रिक आहे अगोदर याला शिलाई मारून घेते पूर्ण, म्हणजे एक बाजू ओपन ठेवते आणि एक आपली अखंड बाजू आहे, फक्त एकच बाजू ओपन ठेवायची. अगोदर याला शिलाई मारून घेते, म्हणजे आपल्याला जे आपण जे कपडे टाकल्यानंतर शिलाई मारायला आपल्याला त्रास होणार नाही. आता शिलाई मारून घेतली आणि बाजू पलटून घेतलेली आहेत मी. तुम्ही नाही पलटली तरी चालते. तर याच्यामध्ये हे फॅब्रिक जे आहे ते आपले तुकडे, छोटे छोटे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित पसरून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कंटाळा येणार नाही स्टिचिंग करायला. जेव्हा आपण फॅब्रिक त्याच्यामध्ये टाकलेले असतात, शिलाई मारायला थोडं अवघड जातं. तर अशा पद्धतीने त्याला बंद करून घ्यायचं व्यवस्थितपणे. आणि हे जे काम आहे ते अगदी सोपं आहे बघा, कोणीही करू शकतो. तुम्ही जरी नवीन शिक्या जरी असतील, तुम्हाला अजून फक्त मशीन जरी चालवता येत असेल, फक्त छोटेसे आपल्याला डोकं लावायचं आहे याला. आणि बघा, आता शिलाई मारून घेतली मी. हे जे तुकडे आहेत ते असे ठेवायचे. आता दुसरे तुकडा ठेवताना फोल्डिंग करून ठेवायची आपल्याला, तसं ठेवायचं नाही, कारण ते दोरे निघतील त्याचे. तर व्यवस्थितपणे असे तुकडे जे ठेवलेले आहेत मी, ते पट्ट्या आपण कटिंग केल्या होत्या त्या अशा ठेवायच्या. आणि इथं बघा शिलाई मारून घेतल्या अशा पट्ट्या बरोबर कलरनुसार इथं पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आणि पट्ट्या लावून घेतल्यानंतर बघा किती सुंदर दिसतं आपलं पायदान म्हणा किंवा आसन म्हणू शकता तुम्ही. आणि बाहेरच्या बाजूला काय करायचं, आपण पट्टी घ्यायची, एक 4 इंचाची घेऊ शकता किंवा 3 इंचाची. तुम्हाला जेवढी मोठी पायपिंग बनवायची असेल तर तेवढी. तर तुम्ही इथं पट्टी अखंड असेल तर अखंड लावून घेऊ शकता, किंवा सिंगल पट्टीसुद्धा लावून घ्यायची. पायपिंग बनवणं अगदी सोपी बघा. अगोदरचे माझे व्हिडिओ बघू शकता तुम्ही पायदानचे, त्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी पायदानला पायपिंग पट्टी कशी बनवायची ते दाखवलेले आहे. आणि बघू शकता सुंदर इथं पायदान तयार झालं आपलं. हे पायदान तुम्ही तुमच्या सोसायटीत सेल करू शकता, किंवा असे भरपूर सारे तयार करून तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये त्याला सेल करू शकता, किंवा एखाद्या स्टोअरवाल्याला सुद्धा याला सेल करू शकता. आणि याच्यातून सुद्धा चांगली तुम्ही इन्कम कमवू शकता ब्लाऊज न शिवता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या शिलाई काम करणाऱ्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.